अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा ज्ञानेश्वरासी. ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री ज्ञानेश्वर महाराज, त्यांचं चरित्र आपल्याला सगळ्यांना परिचितच आहे. एवढ्या लहान वयात सर्व सद्गुणांनी ज्याचा आश्रय घेतला आहे, जे ज्ञानाने परिपूर्ण आहेत आणि सर्वांची माऊली सुद्धा आहेत, असे हे ज्ञानदेव. माऊली या शब्दामध्येच खरं म्हणजे कोमलता, शीतलता, प्रेम या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. या सर्वांचं परिपूर्ण दर्शन म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानदेवांनी भगवद्गीतेवरती जे भाष्य केलं आहे त्याला भावार्थ दीपिका असं म्हणतात. आपण सर्वजण सर्वसाधारणपणे त्याला ज्ञानेश्वरी असं म्हणतो. त्या काळी अनेक विद्वान ग्रंथांवरती भाष्य करत असत, धर्मनिरूपण करत असत, आजही करतात. अध्यात्म ग्रंथाची जी प्रस्थानत्रयी आहे, ब्रह्मसूत्र, उपनिषद आणि भगवद्गीता, त्यावर भाष्य केलं जायचं. ज्ञानदेवांनी भगवद्गीतेवरती भाष्य केलं. भगवद्गीतेमध्ये कर्म, भक्ती, ज्ञान या सगळ्यांचा समन्वय आहे आणि तो जीवनाला आवश्यक सुद्धा आहे. त्या समन्वयाची त्या काळात सुद्धा प्रकर्षाने गरज होती आणि आजही ती आहे. म्हणून सद्गुरू ज्ञानेश्वरांनी त्यांचे जे सद्गुरू आहेत निवृत्तीनाथ, त्यांच्या आज्ञेने या ग्रंथावरती भाष्य केलं. माऊलींनी गीतेतल्या 700 श्लोकावरती 9000 ओव्या लिहिल्या. भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी हा टीका ग्रंथ आहे. ग्रंथाचे अनेक प्रकार आहेत. आकार ग्रंथ आहे, प्रकरण ग्रंथ आहे, वार्तिक ग्रंथ आहे, प्रक्रिया ग्रंथ, वृत्ती ग्रंथ, असे अनेक ग्रंथ आहेत. पण हा भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी हा टीका ग्रंथ आहे. एखादा ज्या वेळेला भाष्य ग्रंथ किंवा विवरण ग्रंथ त्याच्या संक्षेपामुळे आपल्याला कळत नाही आणि कळण्यासाठी कठीण जातो, त्यावेळेला त्याचा आपल्याला पूर्ण अर्थ उलगडत नाही, तेव्हा त्या संपूर्ण याचा परिपूर्ण अर्थ शोधण्यासाठी म्हणून आणि सांगण्यासाठी म्हणून टीका ग्रंथ लिहिला जातो. तसा हा ज्ञानेश्वरी टीका ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये सर्व व्यक्तिरेखा ज्या ज्या या स्थितीप्रमाणे आलेल्या आहेत, युद्धाच्या बाबतीत आलेल्या आहेत किंवा अर्जुन आणि भगवंत आलेला आहे, धृतराष्ट्र आहे, अशा ह्या सगळ्या ज्या व्यक्तिरेखा उभ्या केलेल्या आहेत त्या ज्ञानदेवांनी अतिशय भावपूर्ण रीतीने आणि अत्यंत मधुर भावाने अशा प्रगट केलेल्या आहेत. त्यांच्या सगळ्यांची त्यावेळची मनस्थिती सुद्धा त्यांनी तिथे प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर उभी केलेली आहे. भक्त भगवंत यांचं नातंही उभं केलेलं आहे आणि हे सगळे भाव, या सगळ्या भावांचं मधुर चित्रण त्यांनी केलेलं असल्यामुळे याला भावार्थ दीपिका असं म्हटलं जातं. बोली अरूपाचे रूप दाविन, अतिंद्रिय परिभोगविन इंद्रिया करवी. ब्रह्मज्ञान जे आहे ते ब्रह्मज्ञान मन, बुद्धी, इंद्रिय यांचा विषयच नाहीये. तरीही ज्ञानदेवांची ही प्रतिज्ञा आहे की बोली अरूपाचे रूप दाविन. अतिंद्रिय ज्ञान इंद्रियांकरवी कळवणं किंवा भोगवणं हे अत्यंत अवघड आहे. पण त्यामागचा कदाचित गर्भित अर्थ असा असावा की आम्ही हे ज्या वेळेला ग्रंथ वाचतो तेव्हा ते आम्ही आमच्या चर्मचक्षुनी वाचत असतो. आम्ही ते नुसते वाचतो, पण प्रज्ञावंताला त्यामागचं ईशतत्व जे आहे ते कळत असतं. कारण तो ते ग्रंथ वाचत असताना त्या ग्रंथातलं ईशतत्व काय आहे, त्याचप्रमाणे ते ईशतत्व तो जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. ग्रंथांचं श्रवण, मनन, चिंतन हे सगळं श्रद्धायुक्त अंतःकरणाने करत असताना त्याचं शेवटी निधिध्यासन आणि आचरण सुद्धा करतो. आणि हे जेव्हा सगळं होतं त्यावेळेला ते ईशतत्व आपल्याला कळतं. म्हणूनही कदाचित हे चर्मचक्षूंनी पाहण्यापेक्षा प्रज्ञाचक्षूंनी वाचणं म्हणजेच बोली अरूपाचे रूप दाविनं असं त्यांनी म्हटलं असावं. आपण जर बघितलं तर महाभारतामध्ये श्री व्यासांनी महाभारत सांगितलं आणि त्याचा लेखक जो आहे तो गणेश झाला. दासबोध समर्थांनी सांगितलं
आणि त्याचा लेखकू कल्याण स्वामी झाले. तर ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीचे लेखकू सच्चिदानंद बाबा होते. ज्ञानेश्वर महाराज जे होते ते लोकाचार सांभाळून लोकांना आपलंसं करत होते. लोकाचार सांभाळून कसं असतं, आधी राखावा आचार मग पहावा विचार, आचार विचारे पहिलं पार पावी जेतो, असं म्हटलं जातं. परंपरा रूढी म्हणजे लोकाचार सांभाळणं म्हणजे काय, तर परंपरा रूढी आचरणशास्त्र या सगळ्यांना अनुसरून वागायचं, रीतिरिवाज सांभाळून नीतीनं राहणं म्हणजे लोकाचार सांभाळणं असा त्याचा अर्थ होतो. असं आचरण ज्यांचं असतं त्यांच्या मागे लोक आपोआपच जमा होतात. आणि ज्ञानदेवांचं तसंच झालं. लोकांना त्यांचं महत्त्व कळायला लागलं. आणि आता ज्या वेळेला लोकांना त्यांचं महत्त्व कळायला लागलं त्यावेळेला लोकांना खऱ्या अर्थाने धर्माचं रहस्य आता सांगितलं पाहिजे, असं ती वेळ आता आलेली आहे. धर्माचं रहस्य सांगण्याची वेळ आलेली आहे हे निवृत्तीनाथांच्या लक्षात आलं. आणि मग निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना आज्ञा केली. ज्ञानदेव ज्या वेळेला नेवाशाला आले त्यावेळेला एक सती आपल्या मृतपतीचं शवाजवळ बसून शोक करत होती. त्या मृतदेहाचं नाव जाता जाता ज्ञानदेवांनी विचारलं. त्यावेळेला त्यांना असं कळलं की या मृतदेहाचं नाव सच्चिदानंद असं आहे. तेव्हा ज्ञानदेव असं म्हणाले, सच्चिद आनंदाला कधीच मरण नसतं, असं म्हणून त्यांनी त्यांच्या शरीरावरनं मृतदेहावरनं हात फिरवला. कारण ते सच्चिद आनंद तत्व जे आहे ते अजय आहे, नित्य आहे, शाश्वत आहे. आणि म्हणून त्यावेळेला जेव्हा त्या मृतदेहावरून ज्ञानदेवांनी हात फिरवला त्यावेळेला ती व्यक्ती हात जोडून नमस्कार करून तिथे बसली. हेच ते सच्चिदानंद बाबा ज्यांनी ज्ञानदेवांच्या भावार्थ दीपिकेचे म्हणजे ज्ञानेश्वरीचे लेखकू झालेले सच्चिदानंद बाबा. ह्या ज्ञानेश्वरीला ज्या वेळेला सुरुवात झाली, हा वाघ यज्ञ ज्या वेळेला सुरू झाला त्यावेळेला ज्ञानदेवांनी सुरुवात केली. ओम नमो जीआद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा श्रीराम. निर्गुण निराकार परब्रह्माला सद्गुरूला नमन करून त्यांनी सुरू केलेला हा ग्रंथ. पण हा ग्रंथ जरी त्यांनी सुरू केला असला तरी भाष्यकाराते वाटप असतो अशा पद्धतीने तो चालू केला आहे. असा आपल्याकडे नम्रपणा घेऊन श्री व्यास आणि शंकराचार्य यांना अत्यंत लीनतेने वाट पुसतू असं म्हणत म्हणत त्यांनी आपल्या सद्गुरूंच्या म्हणजे निवृत्तीनाथांच्या आशीर्वादाने हा ग्रंथ पूर्णावस्थेला नेलेला आहे. 18 अध्याय हळूहळू पूर्ण होत चालले आहेत. ज्ञानेश्वर महाराजांना आपल्या सद्गुरूंची आज्ञा आपण परिपूर्ण केली ह्याचाही एक प्रकारचा आनंद मनामध्ये झालेला आहे. आणि त्यामुळे ते सुखिया झालेले आहेत. असे ते ज्ञानदेव जे आहेत त्यांनी ज्या वेळेला हा वाघयज्ञ सुरू केला आणि आता त्याची सांगता पसायदानाने सुरू होणार होती. हे ज्ञानदेवांनी जेव्हा सांगायला हा सुरू केलेला वाघयज्ञ आहे त्यावेळेला ज्ञानदेव एका खांबाला टेकून बसले होते आणि ज्ञानेश्वरी सांगत होते. हृदयाचे कान करून सच्चिदानंद बाबा ते लिहून घेत होते. सर्व गोष्टी अगदी शब्द न शब्द लिहून घेत होते. आणि हे सगळं चालू असताना समोर बसलेली जी माणसं होती, जे सगळे ऐकत होते, ते जे लोकश्रवण भक्ती करत होते, अत्यंत आतुर होऊन दुतर्फा बसलेले होते. अगदी समोर ज्ञानदेव इकडे बसलेत आणि पलीकडे समोर निवृत्तीनाथ बसलेले आहेत. ते त्यांचे सद्गुरू आहेत. आणि या प्रकारे सर्वजण बसून हा वाघयज्ञ चालू झाला होता. आणि त्यावेळेला आता यज्ञ म्हटला की त्याच्यामध्ये सर्व गोष्टी आल्या. त्यामुळे या वाघयज्ञाचे कर्ता किंवा यजमान जे असतात ते स्वतः ज्ञानदेव होते. मानवी जीवनाला सुखप्राप्ती व्हावी अशी इच्छा धरून केलेला हा सकाम यज्ञ होता. आम्ही सुद्धा कामना करतो, आम्हीही चिंता करतो. पण ज्या वेळेला समर्थ चिंता करतात त्यावेळेला ती व्यापक असते. चिंता करतो विश्वाची अशी जेव्हा व्यापकत्व त्याला प्राप्त होतं त्यावेळची गोष्टच वेगळी असते. तसंच ज्ञानदेवांनी सुद्धा यज्ञ चालू करताना, हा वाघयज्ञ चालू करताना कामना केली होती, ती जीवाला सुखप्राप्ती व्हावी म्हणून केली होती. अर्थात हा सकाम यज्ञच होता.
पण त्या कामनेची व्यापकता होती. यज्ञ देवता सुद्धा लागते. ही यज्ञ देवता निवृत्तीनाथ होते. ज्ञानदेव सांगत होते, सच्चिदानंद बाबा लिहित होते, निवृत्तीनाथ समोर बसलेले होते आणि श्रोतेगण आपल्या जीवाचे कान करून सगळे शब्द एक एक ऐकत होते. त्यांच्यातला जो चैतन्य अग्नी होता तो या यज्ञातला अग्नी होता. आहुती तर आपण तीळ तांदूळ याची देतच असतो, पण या यज्ञामध्ये ज्ञानेश्वरीच्या शब्दांच्या आहुती दिल्या जात होत्या आणि गीतेचे जे मंत्र ज्याच्यावरती ज्ञानदेवांनी हे सर्व भाष्य केलेलं आहे, हे गीतेचे श्लोक किंवा गीतेचे मंत्र ह्या एक एक समिधा होत्या. कारण ज्ञानदेवांनी गीतेच्या एकेका श्लोकावरती शब्दांची झूल चढवलेली होती आणि ती झूल ते शब्द म्हणजे त्यात आहुती दिलेले शब्द होते. आणि म्हणून ह्या सगळ्याचा यज्ञ जो चालू होता तो सगळा यज्ञ ज्या वेळेला पूर्णत्वाला जातो त्यावेळेला पसायदान मागितलं जातं. पसायदान हा प्रसाद असतो, प्रत्यक्ष किंवा साक्षात परमेश्वराचं दर्शन असतं. त्यामुळे याचं फळ निश्चितपणे सायुज्य मुक्ती हेच असतं. ज्ञानदेवांनी आपल्या धीर गंभीर अशा घनगंभीर स्वरामध्ये वातावरण सर्व भारून टाकलं होतं. सर्व सभामंडप एखाद्या चित्रासारखा स्थिर झाला होता. ज्ञानदेवांनी बोलायला सुरुवात केली होती. गीतेसारख्या अत्यंत अतिशय अवघड अशा तत्वज्ञान असलेल्या ग्रंथाचं विवेचन, त्याचं विवेचन करण्याचं सामर्थ्य केवळ सद्गुरूमुळे आपल्याला प्राप्त झालं आहे असंही ज्ञानदेवांनी त्यावेळेला सांगितलं. आणि ते सांगतानाच त्यांनी आपली गुरुपरंपरा सुद्धा सांगितली. आद्य श्री शिव शंकरापासून निघालेला हा ज्ञानाचा ओघ मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, गहनीनाथ, निवृत्तीनाथ यांच्यापासून तो ज्ञानदेवांना लाभलेला होता. या सगळ्या ओघामध्ये त्यांच्या त्यांच्या पुण्यतीर्थातून जे जे काही पावन होत आलेलं होतं ते सर्व ज्ञानदेवांपर्यंत आलं होतं. म्हणून हे सर्व त्यांच्याच कृपेचे फळ आहे असं ज्ञानदेवांनी सांगितलं आणि आपल्या सद्गुरूंपुढे हात जोडले आणि ते म्हणाले, हे सगळा पूर्ण 18 अध्याय पूर्ण झाल्यानंतर पसायदान सांगताना ते असं म्हणाले, श्रोते हो, या ज्ञानयज्ञाची सांगता करताना या ज्ञानयज्ञाचा उद्देश काय आहे, त्या ज्ञानयज्ञ करताना त्या यज्ञपुरुषाला काय मागावं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. भगवंतांनी अर्जुनाला गीता सांगितली, तत्वज्ञान सांगितलं. अर्थात अर्जुनाचं निमित्त करून आपल्याला सुद्धा सगळं सांगितलं आहे, पण ते लक्षात ठेवून आपण वागूया आणि या वाघयज्ञामध्ये, या ज्ञानयज्ञामध्ये यज्ञपुरुषाला आता जे जे आई आपल्याला मिळालेलं आहे ते सर्व समर्पण करूया. त्यांनी तो एकदा संतोषित झाला की मग मात्र आपलं मागणं मागूया. आता विश्वात्मके देवे, आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदाने.